नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते। मी आज आले स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड्समध्ये आणि आज माझ्यासोबत एक चाइल्ड ॲक्टर आहे आणि तो इतका गोड आणि हँडसम दिसतोय आणि त्याची आई पण आपल्यासोबत आहे आणि त्यांनी उदे ग अंबे उदेमध्ये जमदग्नीच्या बालपणाचं पात्र घेतलं होतं। आणि कसा आहेस तू? मी बरा आहे, तू कशी आहेस? मस्त, कसं आहे? एकदम छान, तू कशी आहे? मस्त आहे मी। तुम्ही खूप सुंदर दिसते साडी आणि जो मी नॉर्मल लुक ठेवलाय खूप भारी दिसताय तुम्ही। थँक्यू हॅलो सर। तू आज जो लुक केलाय जो एकदम रेड आणि रॉयल लुक केलाय त्याच्या बाबतीत काय सांगशील? ॲक्च्युली आम्हाला मरून कलर आला होता आणि मला असं वेगळं काहीतरी करायचं होतं की आपल्याला रॉयल आणि थोडंसं असं भारी दिसायचंय। सो मी आईला विचारलं की आपण काय करू शकतो, तर मग आई म्हणली की आपण असं करूयात। सो मी हा लुक केला। अच्छा, तू हा स्वतःचाच लुक तयार केलास? तुझ्या आईने हेल्प केली होती? म्हणजे आई पाहिजेच तुला सगळीकडे। हो येस आहे त्याचं थोडंसं तसं ॲक्च्युअल आज जरा शिवजयंती असल्यामुळे थोडंसं होतं की तसं काय करता येईल का, पण आम्ही ॲक्च्युअल राहतो पुण्यात। अच्छा, मग ट्रॅव्हलिंग 4 तासाचं, मग येणं, मग सगळं, मग त्यामुळं म्हणलं थोडंसं त्याला कम्फर्टेबल असेल असं काहीतरी करूयात मग म्हणून मग आलोय आता। हा एकदम कम्फर्टेबल छान वाटतोय लुक। तुला आता नवीन प्रोजेक्ट्समध्ये काम करायची संधी मिळाली किंवा तुला असं झालं की आता प्रोजेक्ट येतोय नवीन तुला करायचं आहे, साकार करायचं आहे, पण तुला जर चॉईस दिला की तुला कोणासोबत काम करायचं आहे तर तू कोणाशी काम करशील? खरं तर चॉईस दिली तर मी विशाल दादासोबत काम करेल, विशाल निकम। कारण मला ते खूप आवडतात, म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी आणि त्यांची ऍक्टिंग मला खूप आवडते। अच्छा, आणि बेसिक स्टार प्रवाह म्हणजे महत्वाचं स्टार प्रवाह सोबत काम करेल। ओके ओके, स्टार प्रवासावर तुला सोडून राहायचंय म्हणजे नक्की। आमचा जो अनुभव होता उदे ग अंबेचा तो खूप छान होता। म्हणजे स्टार प्रवाहाबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि सगळेच कोऑपरेटिव्ह आहेत, त्यामुळं मग ते आवडलं की स्टार प्रवाहामध्येच काम करायचं अच्छा, छान। नक्की मिळेल स्टार प्रवाह तुम्हाला पुन्हा बोलवेल एक नवीन पात्रासोबत। आता तुम्हाला आता कसं इन्स्पायर झालं की ह्याला ॲज अ आर्टिस्ट म्हणूनच इंडस्ट्रीमध्ये पाठवायचं आहे? तसं लहानपणीच त्याचे थोडे पाय नाही का पाळण्यात दिसत होते, बाळाचे पाय, तर ते मग नाटकांमध्ये वगैरे घेतलं आणि अचानकच त्याला एक म्हणजे नजर जी म्हणतात नाही का आपण, तशी त्याच्यावर पडली आणि ते म्हणले एक ऍड आहे जी इंटरनॅशनल ऍड आहे। अच्छा, आणि त्या कोडिंग ॲपसाठी त्याला विचारलं गेलं, स्वतःहून आलं ते। मग त्याला तिथं त्या ऍडमध्ये त्याचं शूट झालं। त्यांच्या सिरीजच आहेत, म्हणजे त्यांच्या एक 4-5 आहेत ऍड, तर त्या ऍडचं शूट झाल्यानंतर मग असं वाटलं मग आता थोडंसं थिएटरकडे मग एक पाऊल पुढे जाऊयात का, म्हणून मग थिएटर जॉईन केलं। मग थिएटर थ्रू आता इथं आलोय। तुझा हा अनुभव कसा होता थिएटर पासूनचा टीव्ही मध्ये येण्याचा? ऍक्च्युली खूपच चांगला होता। म्हणजे नाटक मी पुण्यात करायचो आणि म्हणजे असं माहिती नव्हतं की मुंबईमध्ये पण आपण येऊन करू शकतो। तर मग मी जमदग्नीच्या ऑडिशनसाठी ऑडिशन दिलं आणि मग त्याच्यात सिलेक्शन झालं। मग असं झालं आता कसं राहायचं मुंबईमध्ये, म्हणजे काय आपल्याला चॅलेंजेस येतील, पण माझी आई आणि बाबा माझ्यासोबत होते आणि त्यांनी मला खूप सपोर्ट करून मला हा एक्सपिरियन्स चांगला केला माझा। हा खूप चांगला, ही चांगली गोष्ट आहे ऍक्च्युली की आई बाबा तुला सपोर्ट करतात आणि तुला इथवर येऊन म्हणजे बोलतात ना अजून सुद्धा बघ ना अवॉर्ड्स आलेत आणि तरी तुझी आई तुझ्या सोबत, ही खूप महत्वाची गोष्ट आहे। कारण हे आई आणि बाबा सोबत असणं हे लाईक असं म्हणतात ना, ते नाहीये तर काहीच होणार नाही आपल्यासोबत। आणि स्टील तिची असं इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा आहे, खूप मोठी गोष्ट आणि चांगली आहे। होप तुम्ही असेच राहो। आणि आता स्टारसाठी आता एवढ्या परिवार पुरस्कार आहेत आणि एवढा सगळा जो माहोल तयार झालाय, तुझ्या मनातली काय धाकधूक आहे? तुझे पहिले अवॉर्ड्स असतील ना? हो, माझे पहिले अवॉर्ड्स असतील आणि मला म्हणजे आनंद होईल आमच्या टीमला मिळाला तर, आणि मला मिळाला तर खूपच आनंद होईल। नक्की नक्की तुला मिळतील, कारण तुझा बोलता परफॉर्मन्स खूप चांगला होता म्हणूनच तुला ॲज अ जमदग्नी तुला पात्र साकारायला मिळालं, नाही तर नसतं मिळालं किंवा तू इथपर्यंत आलाच नसतास ना एवढे। त्यामुळे ऑल द बेस्ट तुला फ्युचरसाठी, तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट। तुम्ही खूप छान प्रकारे तुमच्या मुलाला सपोर्ट करता आणि होप तुम्ही अशा सपोर्ट करत राहा आणि पुढे जाऊन आपण मोठ्या मोठ्या अवॉर्ड शोला भेटत राहा। थँक्यू सो मच। तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगायचं आहे का? पाहत राहा उदे ग अंबे आणि स्टार प्रवाहावरच्या सगळ्या सिरियल्स। थँक्यू।